ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. मी माझ्याच पोलीस खात्यातल्या एका मित्राला, जो इथेच असतो, त्याला या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला सांगितली. मंगलाताई कामतांच्या कंपनीला चीफ इंजिनियर बोकिलांनी ना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलंय या सगळ्या प्रकरणाचा आधार घेऊन. तिला पण केवढं टेन्शन आहे ना, हे नको समजून घ्यायला. पण बिचारी एकटी पडलीये ती. मित्रहो, भारतीय संविधानानुसार कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आपल्या पोलीस खात्याची असते. आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे. पोलीस खात्यावरती शांतता आणि सुव्यवस्था आणि कायद्याचं रक्षण ह्या जबाबदाऱ्या असतात. बहुतेक वेळेला पोलीस खातं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा, अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय चोख बजावतात. आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनीच आपल्या या पोलीस खात्याला कायम सॅल्यूटच करायला पाहिजे. पण कधीकधी काही पोलीस अधिकारी आपल्या हाती असलेल्या किंवा आलेल्या किंवा दिल्या गेलेल्या सत्तेचा असा काही दुरुपयोग करतात की बस काही बोलूच शकत नाही आपण. व्यक्तिगत स्वार्थासाठी जनतेला त्रास देणं, त्याबद्दल आपण फक्त निषेध नोंदवून थांबायला नको आहे. कायदा हातात न घेता आपण याविरुद्ध आवाज उठवायला हवा आहे. हे कायद्याचं राज्य आहे याची जाणीव न घाबरता संघटितपणाने या अशा अधिकाऱ्यांना आपण सगळ्यांनी करून द्यायलाच हवी. त्याशिवाय त्यांच्यामध्ये निर्माण झालेला हा अनाठायी अहंकार, सत्तेची गुर्मी ही कमी होणार नाही. ही जरब पोलीस खात्याला सुद्धा अनेक वेळेला आपण देणं आवश्यक असतं. विराटनगरचा नवीन पोलीस अधीक्षक हिंदूराव जेधे. अरे काही लोकांची डोकेबिकी फिरलेत की काय? इतक्या करप्ट माणसाची इतक्या महत्वाच्या ठिकाणी बदली कशी काय होते? तुम्ही ओळखता त्याला? चांगलाच. कशात नाही याचा हात सगळ्यात आहे. सगळ्या अवैध धंद्यांना हा पाठीशी घालतो. मी अँटी करप्शनला होतो तेव्हा याचा डिपार्टमेंटला. अरे याच्या विरोधामध्ये कोणीही तक्रार केली की मग झालं. तक्रारदाराला धमक्या द्यायच्या की तुला एखाद्या प्रकरणामध्ये अडकवी. त्याच्या घरी पुरुष माणूस नसताना बायकांना निनावी फोन करायचे, घाणेरड्या पद्धतीने फोन करायचे. घरात पुरुष माणूस नसताना वेळी अवेळी चौकशीसाठी जायचं. हा हिंदूराव इथे आलाय म्हणजे वरूनच सगळं ठरलेलं असणार. शशिकांतही हेच म्हणत होता. सगळे सच्चे आणि प्रामाणिक अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. हा हिंदूराव जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत तो धुडगूस घालणार.
काळजी घे. नाही बाबा, त्याच्याही विरोधात मोहीम उघडणार. काय करतो बघू दे ना. असं सारखं घाबरून चालणार नाही. तसं नाही मला म्हणायचं, पण तू काळजी घे. त्याच्या विरोधात जो कोणी लिहितो बोलतो त्याला हा कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवतो. या हिंदूराव जेधेचं एका सेक्स स्कॅन्डलमध्ये नाव आलं होतं. या प्रकरणाचं पुढे काय झालं मला ठाऊक नाही, पण मी माहिती काढतो. लोकांना विस्मरण झालं असेल तरी माझ्या लक्षात येते. लोकांच्या पुन्हा एकदा स्मरणात आणून देऊया सगळ्या गोष्टी. जरूर कर. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारने कोणावरती सोपवली आहे हे जनतेला कळायलाच हवं. निषेधाचा सूर उमटायला हवा. एक्झॅक्टली. त्याच्यावर आल्यापासूनच दबाव निर्माण करायचा आहे. अंजलीला सुद्धा सावध करायला हवं. अंजली गुप्ते या जेधेला हँडल करू शकेल? नाही, मला नाही वाटत तसं. आधीच जळियताच्या प्रकरणी तिला दोषी ठरवायला सुरुवात झालेली आहे. त्यातून हा आलाय म्हणजे पोलीस तपास कसा होणार हे आपल्याला आता माहितीच आहे. गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं म्हणून दंडाधिकारी म्हणून सुद्धा सगळं खापर हिच्या डोक्यावरती फोडण्यात येईल. पण हे तिला सांगायचं कसं? कलेक्टरला सांगायचं म्हणजे? तो प्रश्न आहेच. पण अंजलीची भेट घेता येईल. काय कारणाने? बरं, तिला हे सगळं सांगितलेलं आवडेल का? नाही, पण या हिंदूराव जेधेबद्दल तिला संपूर्ण माहिती द्यायला हवी. खरं बघूया. जमलं तशी संधी मिळाली तर भेटून सांगेन तिला. अंजली भोवती एक अदृश्य फास टाकला जातोय. म्हणजे? आदिवासींच्या झोपड्या जाळणं, जळिताच्या प्रश्नावरून नटवरलालनी रान उठवणं, त्या हिंदूरावची बदली इथे होणं. आणि या सगळ्याचा परिणाम असा होईल की अपयशी जिल्हाधिकारी म्हणून अंजलीची अपमानकारक रीतीने इथनं बदली करायची आणि त्यांना हवा तो जिल्हाधिकारी इथे आणून बसवायचा. खरं आहे बाबा. हळूहळू अशीच परिस्थिती निर्माण केली जाते. काय जेते साहेब? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कुठं? मॅडमकडे. गुड मॉर्निंग करायला बाकरेंकडनं अपॉइंटमेंट घेतली होती ना? अपॉइंटमेंट? प्रधान साहेब, गेल्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अपॉइंटमेंट वगैरे नाही बरं का. थेट भेट. काय कशा आहेत मॅडम? म्हणजे बस का. कदम साहेब, तुमची माझ्या इतकीच सर्व्हिस झालेली आहे सगळ्याच बाबतीत. हं? म्हणजे एकमेकांना हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय यायला पाहिजे हे सांगायला पाहिजे काय. हं? तुम्हीच पहा, म्हणजे तुम्हालाही वाटेल रोज भेटावं म्हणून. हल्ली मलाही फार वाटतं काय निवासी जिल्हाधिकारी असण्यापेक्षा मॅडमचा PA झालो असतो ना तर फार बरं झालं असतं. रोजचा सहवास मिळाला असता. बाकी भाकरे नशीबवाने म्हणायचं. म्हणजे प्रकरण एवढं इंटरेस्टिंग आहे तर. हं? तर दर्शन मात्रे म्हण कामना पूर्ती. बरं, आपल्या नटवरलाल साहेबांची भेट झाली होती की नाही? झाली, दोनदा झाली, पण चांगली नाही झाली. अच्छा, आलोच. कुठे आहे?
May I come in? May I come in? I said, may I come in? कोण आहे? कोण आहात? तुम्ही इथे आत कसे आलात? मी हिंदूराव जेधे. बोला. बाकरेंनी मला कल्पना दिली नव्हती. तरीही तुम्ही आलात विदाउट अपॉइंटमेंट? अपॉइंटमेंट? येस, अपॉइंटमेंट. नंतर या. मला वेळ नाही. हे कलेक्टर ऑफिस आहे, पोलीस स्टेशन नाही की तुम्ही कधीही याल आणि कधीही जाल. टेक अपॉइंटमेंट अँड देन कम. माझ्या 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये असं कोणी मला बोललं नव्हतं. आणि आता तर मी डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आहे. सो व्हॉट? ऑफिसर असून तुम्हाला एवढं कळत नाही? तुम्हाला प्रोटोकॉल कळत नाही? यू मे लीव. I said you may leave. Salute. अरे I said salute. I am collector. I am district magistrate. Salute. आकांक्षा, आकांक्षा, काय आहे? अभिजित, मला ना आता हा सगळा ताण नाही सहन होते रे. तुला मला घटस्फोट द्यायचा आहे ना? मग दे. मी असं काहीही करणार नाहीये. मला नाही खरं वाटत हे. ही तुमची काहीतरी नवीन खेळी असणार आहे. खेळी? नाही आकांक्षा, ही कुठलीही खेळी नाही. मी आईला स्पष्टपणे सांगितलंय की मला अटक झाली तरी हरकत नाही, पण आकांक्षावरती मी नात्यांचा दबाव टाकणार नाही. तू सांगितलंस आणि सासूबाईंनी ऐकलं? शक्य नाही. त्या कुणाचं कधी काही ऐकतात? आणि तुला तरी तुझं मत मांडण्याचा अधिकार आहे का अभिजित? त्यांच्या तोंडाकडे बघून तू तुझ्या आयुष्याचे सगळे निर्णय घेतोस. आकांक्षा, काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं होतं अभिजित, या घरात त्यांच्या मताशिवाय दुसऱ्या कोणाच्याही मताला काहीही अर्थ नाही. तू फक्त त्यांच्या मताला दुजोरा देत आलायस आजपर्यंत. त्यांनी ना तुझं स्वतःचं असं कधी मत तयारच होऊ दिलं नाही रे. अभिजित, प्रत्येक बायकोला ना आपल्या नवऱ्याचं स्वतःचं अस्तित्व असावं असं वाटतं रे. पण तुझं काही अस्तित्वच नाहीये या घरामध्ये. असं नाही आकांक्षा, मलाही खूप वाटतं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं. माझ्याही मताला किंमत असावी, पण मला नाही जमत. मी आईच्या मताला विरोध करण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर विरोध करणं सोडून देतो. तुझ्या प्रकरणात पण मी आईचं ऐकून तुझ्याशी खूप वाईट वागलो, तुला खूप त्रास दिला.
पण यापुढे मी असं नाही वागणार. मी ठामपणे तुझ्या बाजूने उभा राहणार. आणि आईने डोळे मोठे केले की त्यांच्या बाजूला जाऊन उभं राहणार. नाही, आता काहीही झालं तरी मी तुझ्याच बाजूने उभा राहणार. अभिजित, बायकोला दुसरं काहीही नको असतं रे. सगळं जग जरी तिच्या विरोधात गेलं ना तरी तरी फक्त तिचा नवरा तिला तिच्या बाजूने हवा असतो. हे बघ, यातून काहीतरी मार्ग काढ. हं, म्हणजे वकील जे काही सांगतील ना अगदी तसंच कर. मी बाबांशी बोललीये. त्यांना नाही या सगळ्या गोष्टीतले बारकावे खूप चांगले माहिती आहेत आणि मला माहिती आहे ते आपल्याला नक्की मदत करतील. हं, आकांक्षा, कोणाची मदत हो न हो, आता जे काही व्हायचं असेल ना ते होते. आपण दोघं मिळून त्याला सामोरे जा. बरं ठीक आहे. पांडे, हे जरा जपून. साहेब, कोण आलं ते पाहिलं का? अरे सॅल्यूट कसला मारताय पांडे. खुर्ची आहे साहेबांसाठी. बसा बसा. हिंदूराव जेधे. आमदार साहेब तुम्ही बसा. पांडे, हिंदूराव, अरे 12 वर्षांनी भेट. 5-6 वर्ष झाली. सेक्स स्कॅन्डलच्या वेळी माळेगाव. राज्यमंत्री होतो तेव्हा मी ओमचा. हो, विरोधकांनी लाख बोंबाबोंब केली. काय घडलं? कुणी काय वाकडं केलं? फक्त चौकशी चालू आहे. आता विराटनगरला आलाय हिंदूराव तुम्ही. चिंता करू नका. चिंता आणि मी नटवरलालजी, मी आयुष्यात चिंता केली ती फक्त आणि फक्त गुन्हेगारांची. हो. अहो, सगळेच त्या बिचाऱ्यांच्या विरोधात हो. कोणीच त्यांच्या बाजूला उभं राहत नाही. मी आपला उभा राहतो. हो. काय कायद्याच्या चौकटीत राहून त्या बिचाऱ्यांना अभय कसं द्यायचं एवढं मी बघतो. त्याच्यामुळं आपल्याला चिंताच नाही. सगळं कसं मजेत चाललेलं आहे. 35 वर्ष झाली सर्व्हिसला. 35 वर्ष. अजून कोणी केस वाकडा केला नाही आपला. पण तुमच्या कलेक्टर मॅडम नडला ना मला. कधी? वा, जेधे साहेब गेले होते ना भेटायला. मग हो, अपमानास्पद वागणूक दिली त्यांनी. अपॉइंटमेंट न घेता भेटायला गेलो म्हणून. काळजी करू नका हिंदूराव. आता फार दिवस तिला मी इथे ठेवणार नाही. लवकरात लवकर तिची बदली होईल याच्याच प्रयत्नात आहे मी. त्या जळीतग्रस्ताच्या प्रकरणाचा भुंगा असा तिच्या मागे लावलाय ना की तिच्या डोक्याचं पार भुसकाट होऊन जाणार आहे. वाह, तुम्ही ते कराच. माझ्या अपमानाचा बदला मी असा घेईन. बाईच्या बहिणीच्या सासूचं एक प्रकरण आम्ही शिजवलंय. मंगला कामतच्या पोराला आणि सुनेला एका ॲक्सिडेंट केसमध्ये लटकवलंय. आता अंजली गुप्तेनी आपल्या अधिकाराचा काही गैरवापर नाही केला तर नाही सुटणार ती दोघं. हां, जेधे साहेब, मग असंच करा. अब्रू वेशीवर टांगायची आहे तिची. पदर पसरून आली पाहिजे समोर. पदर पसरून. हिंदूराव, तुम्ही तुमच्या पद्धतीने जाळं विणा. आम्ही आमच्या पद्धतीने विणतो.
काही झालं तरी तिची इथून बदली झाली पाहिजे. एवढं लवकर? काही दिवस आमच्यासाठी राहू दे की. मग तसं असेल तर दोघांची एकाच ठिकाणी करू का बदली? हिंदूराव. बाकरे, येस मॅडम. हिंदूराव जयदे अपॉइंटमेंट न घेता माझ्या केबिनमध्ये आलेच कसे? सॉरी मॅडम, मला याची काहीच कल्पना नव्हती. त्याच्याबद्दल त्यांचा फोन किंवा माझा काहीच संपर्क झाला नव्हता. बाकरे, याच्या पुढे एक लक्षात ठेवा. हिंदूरावना मला विचारल्याशिवाय अपॉइंटमेंट द्यायची नाही. येस मॅडम. पण हिंदूराव जेदे कुणाचीही अपॉइंटमेंट न घेता थेट जाऊन भेटतात असा आजपर्यंत त्यांचा इतिहास आहे मॅडम. त्यांना ही पद्धत बदलावी लागेल. तशी समज मी त्यांना दिलेलीच आहे. त्यांनी त्यांच्या मर्यादेतच राहायला हवं. प्रोटोकॉल पाळत नसतील तर पाळायचे कसे हे त्यांना शिकवावं लागेल. येस मॅडम. हे म्हणजे इतर कोणी असतं तर ठीक आहे, पण हिंदूराव जेदे हे जरा वेगळं प्रकरण आहे मॅडम. काही वेगळं वगैरे नाहीये. पोलिसांच्या अधिकाराचा, यंत्रणेचा वापर करून स्वतःची दहशत निर्माण करायची. भ्रष्ट अधिकारी आणि राजकारणातले लोक यांना मदत करायची. ही सगळी माणसं अटकेला आणि तुरुंगात जायला घाबरतात ना, त्या भीतीचाच हिंदूराव सारखे लोक वापर करतात. हिंदूरावला सिस्टीम पाळावीच लागेल. येस मॅडम. आणि मॅडम, जळीतग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनाच्या योजनेचा आराखडा आपण सक्षम अधिकाऱ्यांच्या समोर मांडणार होतो. तर आपण त्या सक्षम अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग केव्हा बोलूयात? जेवढ्या लवकर बोलवता येईल तेवढ्या लवकर बोलवा. येस मॅडम. बाकरे, पुनर्वसनाच्या योजनेच्या संदर्भात जेव्हा केव्हा मीटिंग असेल तेव्हा त्या मीटिंगला अजय पोतनीसांना बोलवून घ्या. आदिवासींमध्ये त्यांचं बरंच काम आहे. आदिवासींच्या पुनर्वसनाच्या योजनेत त्यांच्या अनुभवाचा आपल्याला बराच उपयोग होईल. येस मॅडम. पण काय? म्हणजे अजय पोतनीस येतील की नाही हे नाही सांगता येत. का? शासनाविषयीची त्यांची मतं चांगली नाही आहेत. असं करा, त्यांना मी पर्सनल विनंती केली असं त्यांना सांगा. येस मॅडम. मॅडम, त्या अधिकाऱ्यांची मीटिंग कधी बोलू? जेवढं लवकरात लवकर बोलवता येईल तेवढ्या लवकर बोलवा. येस मॅडम. बाकरे, येस मॅडम. मीटिंग लवकरात लवकर ठेवा. येस मॅडम. आजपर्यंत वारंवार हे दिसून आलेलं आहे की आपल्या समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्त्रिया नोकरी करत असतात, पोटा पाण्यासाठी काही उद्योग करत असतात, त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला अतिशय त्रास होतो, मनस्ताप होतो काम करण्याचाच. सहेतुक जाणीवपूर्वक स्त्रियांच्यावरती शेरेबाजी केली जाते. काहीतरी अचकट विचकट बोललं जातं, कॉमेंट्स केल्या जातात, त्यांच्या दिसण्याविषयी बोललं जातं, त्यांच्यावरती टीका केली जाते आणि असहाय्यपणे या अशा स्त्रियांना हे सगळं सोसावं लागतं. व्यवस्था परिवर्तनामध्ये हा स्त्री पुरुष समानतेचा मुद्दाही हा तेवढाच महत्त्वाचा आहे. कोणत्याही स्त्रीला निर्भयपणे कुठेही केव्हाही जाता यायला हवं. मोकळेपणाने कुठलाही दबाव न येता तिला वावरता यायला हवं. तसं स्वातंत्र्य तिला अबाधित ठेवता यायला हवं. ही परिस्थिती निर्माण व्हायलाच हवी आणि त्यासाठी पुरुषांच्याच मानसिकतेमध्ये बदल व्हायला हवा. स्त्री म्हणजे केवळ एक उपभोग्य वस्तू आहे ही भावना ही इतर प्राणीमात्रात असते, पण हा माणूस प्राण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आणि हा बदल सर्वांनीच करायला हवा, सर्वांसाठी करायला हवा. एका निरोगी समाजासाठी, सुदृढ समाजासाठी आपण सगळ्यांनीच हा प्रयत्न करायला हवा. गेल्या काही दिवसांपासून
त्या जावडेची आणि तुझी मैत्री जमते येते कानावर. त्या दिवशी साधं आकांक्षाला 4 दिवस राहायला पाठवा असं अंजली थोडंसं अधिकाऱ्याने म्हणाली, तर पाहिलं ना त्यांनी काय केलं ते. याचा अर्थ पोलिसांना कसला तरी धागा सापडला आहे.